त्या पुन्हा दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणी होणार आहे। थोड्याच वेळात आता हे सर्व जे आतमध्ये खासदार गेले होते हे सगळे खासदार बाहेर येण्याची शक्यता आहे। ते निश्चितपणे बोलतील। कोर्टाचं कामकाज संपलेलं आहे, पण आजचा युक्तिवाद जसा प्रियंका दोन्ही उल्लेख केला होता, नार्वेकरांच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। बेकायदेशीर सरकारने कामकाज केलं आहे। बेकायदेशीर सरकार हे त्यांनी पूर्ण आपला कार्यकाळ पूर्ण केला असा देखील युक्तिवाद या निमित्ताने करण्यात आला आहे। त्यामुळे आता हे जेव्हा हे सगळे खासदार बाहेर येतील तेव्हा पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळात हे खासदार बाहेर येतील, पण आजचा युक्तिवाद संपलेला आहे। उद्या पुन्हा दुपारी 2 वाजता यावरती सुनावणी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे। आजचं कोर्टाचं कामकाज संपलेलं आहे। प्रियंका, तर ही मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। आजचं कोर्टाचं कामकाज संपलेलं आहे आणि पुढची सुनावणी ही उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे, अशी मोठी अपडेट या प्रकरणामध्ये समोर येते आहे। आपण बघतोय दुपारी 2 वाजल्यापासून ही सुनावणी सुरू झालेली होती आणि या सुनावणीमध्ये अनेक युक्तिवाद समोर आलेले होते। अनेक गंभीर युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आले आणि या सगळ्या प्रकरणाची आता उद्या दुपारी पुन्हा 2 वाजता सुनावणी होणार आहे। या सगळ्या युक्तिवादामध्ये नार्वेकरांवर युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला होता। आम्ही मोठ्या संघर्षानंतर न्यायालयाकडून अध्यक्ष हे एक लवाद असल्याचा आदेश मिळवला, तरी सुद्धा घटनापीठाच्या निकालानंतर 2023 मध्ये नोटिसांना उत्तरं दाखल केली गेली। कायद्याच्या औचित्यावर जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आला तेव्हा सुद्धा लवाद आणि अध्यक्ष निर्णयच न घेण्याची भूमिका घेतात, तेव्हा संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा नेमका अर्थ आणि उद्देश काय उरतो असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लोकशाहीची मूल्य पायदळीत उडवली गेली असा सुद्धा युक्तिवाद करण्यात आला। या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स आपण पाहणार आहोत। आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची। पात्रा न्यूज 18 मराठी।